दिनांक 3 ऑक्टोबर 2024 रोजी सार्वजनिक दसरा महोत्सव समिती हिंगोलीच्या वतीने हनुमानजीची विधिवत पूजा उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे व तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आली। तर सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या कृषी व औद्योगिक प्रदर्शनीचे उद्घाटन जिल्हा अधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी महंत कौशलदास महाराज, पोलीस अधीक्षक श्री कृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीचे अध्यक्ष तथा उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडळकर, माजी तहसीलदार मधुकर खंडागळे, दौलत बोनसोडे, डॉक्टर नामदेव कोरडे, जयाजी पाईकराव, अध्यक्ष उगम ग्रामीण विकास संस्था आदींची प्रमुख उपस्थिती होती। अरुण दिपके, TV 7 हिंगोली। फक्त आमच्या परिवाराला मिळायचं विचारा का? त्याचं कारण असं होतं की त्या काळामध्ये 60 वर्षापूर्वी हिंगोली जिल्ह्यात दस उड़ने वाले कितने लेते जी? DM आणि या कार्यक्रमाचे समितीचे अध्यक्ष SS समाधानजी, उपस्थित तहसीलदार भुजबळ साहेब, उपस्थित महाराजजी, इतर सर्व मान्यवर, समोर सर्व हिंगोली नागरिक, अगदी इथे जे रौनक आहे, इथे जे तयारी आहे, इथे जे उत्साह आहे ते बघायला मला आनंदी होत आहेत। मला मागच्या आठवड्यात सांगण्यात आलं की कर्नाटकमधला जे मैसूर आहे त्याच्यासारखाच दसरा इथे साजरा केला जातो मोठ्या प्रमाणात। विविध प्रकारचे आकर्षक गोष्टी इथे उपस्थित आहेत। विशेष करून 10 दिवस चालणारी रामलीला आणि रामायणवरचे विविध प्रसंग या ठिकाणी प्रदर्शित होणार आहे।